शिंदे हे लोकसभेचे खासदार असे फलक साताऱ्यामध्ये लागलेत। निकालाआधीच शशिकांत शिंदेंचे हे फलक लावण्यात आलेले आहेत। निकालाआधी शशिकांत शिंदे यांचे सातारा लोकसभेचे खासदार म्हणून फलक लावण्यात आलेले आहेत। शशिकांत शिंदे हे सातारा लोकसभेचे मवियाचे उमेदवार असून उदयनराजे भोसले विरोधात शशिकांत शिंदे अशी लढत आहे। सातारा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक रंगतदार झाली असून निकालाआधीच गुलाल आपलाच हे फलक लावण्यात आलेले आहेत। सातारा लोकसभेचे खासदार शशिकांत शिंदे हे प्रचंड बहुमताने विजयी झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन असे फलक लावण्यात आलेत। या फलकांची जोरदार चर्चा सुरू आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। अजिंक्य, निकालाआधी शशिकांत शिंदे यांचे फलक लावण्यात आलेले आहेत, अधिकची माहिती। हो, नक्कीच सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये उदयनराजे विरुद्ध शशिकांत शिंदे अशी लढाई झालेली आहे आणि ही जी लढाई आहे ती खूप रंगतदार झालेली आहे। परंतु निकालाआधीच सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील शशिकांत शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी विजयाचे बॅनर लावल्याचं दिसून आलेलं आहे। हे बॅनर जे आहेत ते अगदी महामार्गालगत बॅनर लावलेले आहेत आणि यावर थेट उल्लेख केलेला आहे की गुलाल आपलाच। शशिकांत शिंदे यांची बहुमताने खासदार म्हणून निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदनाचे हे बॅनर लावण्यात आलेले आहेत। खरं तर येत्या 4 तारखेला लोकसभेचे निकाल जाहीर होणार आहेत आणि त्यात साताराचा खासदार कोण असेल हे समजणार आहे। परंतु या कार्यकर्त्यांकडून अगोदरच शशिकांत शिंदे यांचे बॅनर लावण्यात आलेले आहेत। या सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये खरं तर उदयनराजेंसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुतीच्या सर्वच बड्या नेत्यांनी सभा घेतल्या होत्या, प्रचार केलेला आहे। तसंच शशिकांत शिंदेसाठी थेट शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण हे मैदानात उतरले होते। त्यामुळे ही चुरशीची निवडणूक झालेली आहे। यामध्ये कोण खासदार होईल हे आता तरी सांगणं खरं तर कठीण आहे। परंतु शशिकांत शिंदे यांच्या कार्यकर्त्यांकडून असे फलक लावून विश्वास व्यक्त केला जातोय की शशिकांत शिंदे सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून निवडून येतील। जी, मात्र शशिकांत शिंदे विरुद्ध उदयनराजे भोसले अशी लढत साताऱ्यामध्ये असणार आहे। शशिकांत शिंदे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना हा विश्वास वाटतो एकंदर की शशिकांत शिंदे हेच विजयी होतील। अजिंक्य, हो नक्कीच, हे जे बॅनर आहेत ते महामार्गालगत लावलेले आहेत आणि असे बॅनर लावल्यामुळे खरं तर राजकीय चर्चा सुरू झालेली आहे। परंतु कार्यकर्त्यांनी असा बॅनर लावल्यामुळे हा उत्साही कार्यकर्त्यांनी बॅनर लावलेले आहेत, त्यामुळे याची जोरदार चर्चा तर सुरूच आहे। परंतु शशिकांत शिंदे यांच्या कार्यकर्त्यांकडून विश्वास देखील व्यक्त केला जातोय। परंतु येत्या 4 तारखेला निकाल जाहीर झाल्यानंतर साताराचा खासदार कोण असेल हे आपल्याला समजणार आहे। जी, धन्यवाद अजिंक्य, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।